नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आले आहे। त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। अशातच रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पंतप्रधान मोदींनी हॅट्रिक पूर्ण केल्याबद्दल जल्लोष कार्यक्रम साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त केला। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे। यावेळी रायगड जिल्हा भाजपा युवा अध्यक्ष निलेश कुंडलिक थोरे, जिल्हा भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष सुशील शर्मा, ज्येष्ठ नेते सुरेंद्र साळी, माणगाव तालुका अध्यक्ष उमेश साटम, उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण, इंदापूर विभाग प्रमुख निखिल साळुंके, खरवली विभाग येथे खरवलीचे अरुण पेनकर, माणगाव महिला भाजपा शहर अध्यक्ष भारती शेठ, इंदापूर शहर अध्यक्ष उत्कर्ष मदेकर, अनिल दांडेकर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य दिव्य प्रतिमेचे बॅनर निलेश थोरे यांच्या निवासस्थानी लावण्यात आले होते। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंद साजरा केला। तसेच काही कार्यकर्त्यांनी हातात भाजप पक्षाचे झेंडे घेऊन उंच फडकावतानाही चित्र दिसत होते। यावेळी निलेश थोरे यांनी बोलताना सांगितले की गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी साहेब यांनी सबका साथ सबका विकास हा ध्यास ठेवून उत्तम कामगिरी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावे याकरिता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली आणि मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले, ज्याचा आनंद आमच्या गगनात मावेनासा झाला। भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र भाई मोदी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र भाई मोदी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। निलेश भाई काय सांगाल, आता या टायमाला तिसऱ्यांदा मोदी साहेब देशाची पंतप्रधान शपथ घेते, काय एकंदरीत आनंद व्यक्त करा? मागील 10 वर्षापासून नरेंद्र मोदीजींनी आणि समस्त त्यांच्या कॅबिनेटनी आणि सर्व खासदारांनी सबका साथ सबका विकास या मार्गावर चालून त्या ठिकाणी समाजातील सर्वच वर्ग, मग कष्टकरी, शेतकरी असतील, मूलमजूर असतील, कॉर्पोरेट सेक्टर असेल, अशा सर्वच पद्धतीच्या समाजातल्या सर्वच वर्गांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच्यावरच अवलंबून मोदीजींचा जो विकसित भारताचा संकल्प त्यांनी या देशासमोर मांडला, त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी देशाने पुन्हा एनडीएला बहुमत अतिशय चांगलं मताधिक्याने दिलेलं आहे आणि याच्यामुळेच संपूर्ण देशाच्या सुद्धा अपेक्षा यापुढे मोदींपासून वाढलेल्या आहेत की 10 वर्षात जो झालेला विकास आहे त्याच्यापेक्षाही अधिक विकास आणि या भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा जो संकल्प मोदीजींनी घेतलेला आहे तो या ठिकाणी सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही नक्कीच आनंदी आहोत, कारण गेले मागील 2-2.5 महिने दिवस रात्र जे प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे श्रम घेतले होते, जे कष्ट केले होते, त्या कष्टांना आज मूर्त स्वरूप आलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांचे लाडके नेते आज पंतप्रधान पदी विराजमान झालेले आहेत। त्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी नक्कीच आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।